आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवतोय। मोदीजींनी मागच्या 10 वर्षांमध्ये जे काही विकासाची गंगा या तालुक्यामध्ये जवळजवळ 40,000 कोटीचे रस्ते केले। इथल्या गोरगरिबाच्या घरामध्ये उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून 2 लाख गॅस दिले। या ठिकाणी सोलापूर लोकसभेच्या अंतर्गत जवळजवळ 25,000 लोकांना स्वनिधीच्या माध्यमातून निधी दिला। खेड्यापाड्यामध्ये सामान्य परिवारामध्ये विकासाची गंगा आणण्याचं काम मोदीजीने केलं। विरोधी उमेदवार काय बोलतायत याच्यावर आम्ही बोलणार नाही। या ठिकाणी ते मुख्यमंत्री असताना काय केलंय मी माझा हिशोब 10 वर्षाचा देतो। 2000 त्या ठिकाणी 14 पूर्वी यांनी मुख्यमंत्रीपद, राज्यपालपद, केंद्रीय गृहमंत्रीपद हे सगळी पदं भूषवली। त्यांनी त्यांचा हिशोब द्यावा। आमच्या 10 वर्षाचा आमच्या दोन्ही खासदारांनी भारतीय जनता पार्टीने सोलापूर लोकसभेसाठी काय केलं त्याचा हिशोब द्यायला मी तयार आहे। मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सातत्याने देवेंद्र फडणवीसांवर आरोप होत आहे, भाजपावर आरोप होत आहे। त्याचा कुठेतरी फटका किंवा तोटा भाजपला होईल? समाज जाणतो। या ठिकाणी सारथीसारखी एक चांगली यशस्वी संस्था या ठिकाणी मराठा समाजातील युवकांसाठी जे अधिकारी झाले पाहिजे त्याच्यासाठीच ती संस्था देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना झाली। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे देवेंद्रजींच्या काळामध्ये झालं। त्या ठिकाणी देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना टिकणारं आरक्षण मराठा समाजाला त्या ठिकाणी दिलं। ते सुप्रीम कोर्टपर्यंत टिकवलं। त्यानंतर जे सरकार आलं त्यांच्या निराशेमुळे उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते। त्याच्यानंतर त्या ठिकाणी वकिलांकडे लक्ष नाही दिलं किंवा बाकी गोष्टीकडे लक्ष दिलं नाही, त्यामुळे गेलं। परंतु पुन्हा एकदा सरकारने या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि मला विश्वास आहे ते आरक्षण निश्चित टिकेल।